कधीकधी एक साधा माणूस आपल्या श्रद्धेच्या बळावर असं काही निर्माण करतो जे शब्दात सांगता येत नाही. आज आपण भेट देणार आहोत अशाच एका मंदिराला जे डोंगरावर उभं आहे, भक्तीच्या आणि मेहनतीच्या पायावर. हे मंदिर फक्त दगडधोंड्यांचं बांधकाम नाही, तर एका माणसाच्या निस्वार्थ तपश्चर्येचा परिणाम आहे. पुण्यापासून अवघ्या 100 किलोमीटरवर, जुन्नरपासून 50 किलोमीटरवर वसलेलं हे ठिकाण, त्याचबरोबर आळेफाट्यापासून अवघं 20 किलोमीटरवर असलेलं हे ठिकाण, पेमदारा या गावाच्या जवळ निसर्गाच्या सानिध्यातलं एक अद्वितीय स्थान आहे. नमस्कार, मी मधुरा आणि अनवट वाटामध्ये आपलं खूप मनापासून स्वागत. आज आपण दर्शन घेणार आहोत एका दत्त मंदिराचं. मात्र ते दत्त मंदिर ज्या व्यक्तीने बनवलं आहे ते कशा प्रकारे स्वतःच्या हिमतीवर, कोणाच्याही मदतीशिवाय आणि आपल्या देवावरच्या निस्सीम भक्तीने बनवलेलं आहे, ही सगळी माहिती समजून घेणं म्हणजे एक खूप मोठा असं त्या व्यक्तीबद्दलचा इतिहास आहे. हे सर्व आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तेव्हा चला तर मग क्षणाचा विलंब न करता सुरुवात करूयात आपल्या आजच्या व्हिडिओला. तिथे जी मोठी आपल्याला विंडमिल पाहायला मिळते ना, तर त्या विंडमिलच्या पुढेच आपल्याला 2 मंदिराची शिखरं पाहायला मिळतात. तर आपण त्या 2 मंदिरांच्या इकडेच चाललोय. रस्ता थोडासा खडबडीत आहे, मात्र मंदिरापर्यंत जायला रस्ता आहे. शेवटपर्यंत अगदी आपल्याला वरती रस्ता पण दिसतोय, त्याच्यामुळे काहीच प्रॉब्लेम नाही आहे. आता ती मंदिर आपल्याला अगदी स्पष्ट. अच्छा, ओके. इकडे उजवीकडे एक रस्ता जातोय, तर तिकडे न जाता हा जो समोरचा रस्ता आहे जो डोंगरावर चाललाय अगदी मंदिरापर्यंत, आपल्याला तो रस्ता बघायचा आणि त्या रस्त्याकडेच जायचंय. तर आता या मंदिराबद्दल आपण आणखीन माहिती समजावून घेऊयात. तर मला काय झालं की मला ना 2-3 दिवसापूर्वी नानांचा फोन आला की इथे एक मंदिर आहे आणि त्या मंदिराबद्दल म्हणजे ते पण म्हणजे आता हे समोर कोरथनचाच खंडोबा आहे ना. हां, तर त्या कोरथनच्या खंडोबाच्या समोरच म्हणे एक डोंगर आहे आणि त्या डोंगरावर एक मंदिर आहे. तर त्याच्याबद्दल आपल्याला थोडंसं माहिती हे करायची आहे. तर मग आता मला थोडंसं सांगा की त्यांनी सांगितलं की इथे तुम्हाला पाऊल दिसलं. हां, तर काय आहे म्हणजे या ठिकाणाचं महत्व? आणि बालावस्थेत मी असताना माझी माता आणि पिता ह्या जागी आले. तर तिथं वरई होती, ह्या इथं समोर आहे ना शेडपात्रीत वरई होती आणि त्या वरई काढण्यासाठी ते आले. त्याने मला आणल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी मी घरी असताना मला या ठिकाणी उतरून आपाप आणलं. तर मग आमचे वडील कटाळे कुठे गेले म्हणून ह्या जागेवर पाहत बारकाली जशी मुलं आहे तसं मी त्यांच्यासह खेळायला लागलो. खेळता खेळता माझे माता आणि पिता आले. या ठिकाणी ते अध्यक्ष झाले, म्हणजे दत्त महाराज या ठिकाणी अध्यक्ष झाले. अध्यक्ष झाल्याच्या नंतर आमच्या वडिलांनी मग निर्णय घेतले, पोर जाते म्हणून बरेच वेळा इथून उचलून नेलं आणि पेमदारा गावात आपण या असताना मग त्या काळात सांडलं तू कधी करशील. मला ज्यावेळेस मी करता होईन त्यावेळेस करीन. पुढं परिणाम असा झाला का मला ताटात दिसत कुणी काही दिसत दत्त महाराज सोडून मला शेत दिसायला लागलं आणि त्यामुळं हे मंदिर पाडलं. सत्य आणि असत्य शोधलं. एवढं शोधलं का मग 51 फूट मंदिर पाळलं. पुन्हा म्हणलं कशाचा देव कशाचा धर्म, आणि पुन्हा ते मंदिर पाळल्याच्या पुढं साक्षात्कार हे पादुका निघले. अनेक पाऊलं असे पादुकांचे निघले आणि ते पाऊलं मी मंदिराच्या खाली गाठले तिथं. आणि मग ह्या गोष्टी हळूहळू याचा छंद लागला आणि ह्या छंदामुळे हे नवीन मंदिर ते मंदिर आणि दत्त महाराज यांनी माझ्याकडून कसं करून घेतोय हे मलाच कळत नाही, तर तुम्हाला काय बोलू. हां, बरोबर आहे.
तर म्हणजे तुम्ही म्हणतात की तुम्हाला तुमचे आई वडील इथे घेऊन आले होते शेती करण्यासाठी आणि तेव्हा तुम्ही इथे यायचे आणि तुम्हाला देवाचं एक दर्शन असं झालं. तर तेव्हा तुम्ही किती लहान होते की एकदम साधारण तरी 8-9 वर्षाचा असेल. 8-9 वर्षापासून देव तुम्हाला असं काही ना काही असं दृष्टांत देतो असं तुम्ही म्हणता. आणि त्याच्यानंतर मग तुम्ही देवाचा शोध लावला आणि तुम्हाला एक कळालं की इथे हे ठिकाण आहे आणि मग तुम्ही ते मंदिर वगैरे हे असं बांधायचं. आणि त्यावेळेस अशी लहान लहान 12 मुली होत्या, शेत प्यामदऱ्या गावातल्या होत्या आणि त्या मुली रोज यायच्या इथं खांडायच्या. मी म्हणलं मुली हो तुम्ही कशाला असं करता, वैताग नका. त्या मुलीनं दगड एका दगडाखाली पिंड सापडली आणि मग काय विश्वास पूर्णपणे बसला. पूर्ण बसल्याच्या नंतर मग आतापर्यंत मग ह्या छंदामध्ये मी आहे. अनिकांना तुम्हाला यांना अनिकांना असं बोलत चाललो. छंद म्हणण्यापेक्षा आपण असं म्हणू की तुमची देवावर खूप श्रद्धा आहे आणि देवानेच म्हणजे तुम्हाला त्याचं रूप दाखवलंय इथे असं आपण म्हणू. आता इथे ना बाबा मला पाऊल पण दिसतंय. पाऊल. तर हे पहिल्यांदा तुम्हाला दिसलं? नाही, हे पहिली पाऊलं भरपूर दिसली. पहिले पावलं तुम्हाला अशी खूप दिसली? पार मार इथं म्हणजे जागा ना एवढी पावलं दिसली. आम्ही काय अज्ञात स्वरूपात असल्यामुळं ते पावलं त्या चौथऱ्यात गाठली आणि हे लास्ट पाऊल निघलं मंदिर पाळड्याच्या पुढं. आणि हिच्यावरती एक नाग निर्माण झाला. माणसं आम्ही आमच्याच गावातली जवळजवळ 12-13 माणसं होती प्यामदऱ्या गावातली आणि एवढी कामाला इथं होती. यांच्या समोर आम्ही इथं काढायचा प्रयत्न केला पण त्या माणसांच्या बोटांमधून नाग तयार झाला आणि त्यामुळं घाबरला. आम्ही सगळी पळालो. किडकाला आपण घाबरा माणूस आहे. मग इथं देव आहे का नाही मग असं मला जाणायला लागलं आणि अनेक वेळा दत्त महाराजांनी दृष्टांत मला देत चालला आणि म्हणून ह्या छंदामध्ये पूर्ण उतारलो. आणि हाय अशाच कंडिशनमध्ये काबड कष्ट एवढं भरपूर केलं माप नाही त्याला पार. जे नाही जे काम केलं गाढवं लोकांची आखली. आधी घ्या पांडुरंग दिवेकर यांच्याबरोबर गौंडी काम केलं, लोकांची मळतळ केलं, शेती केली, पार मरणाचं काम केलं. 1-1 रुपया करून हे काम मी उभा रावलं. आणि मग भक्तगण या ठिकाणी गुरुवारच्या दिवशी आणि कार्यक्रमा दिवशी येतात आणि सगळ्यांच्या देवाच्या कृपेने सांगतो बाबा असं झालं तसं झालं तसं झालं. आणि हे ठिकाण आपल्या पूर्णपणे असं माहिती म्हणून माहिती देतो. कारण हा सह्याद्री भाग आहे. हा डोंगरावरती इथून कमीत कमी नगर आपल्याला जवळ आहे, पारनेर जवळ आहे, जुन्नर जवळ आहे, पुन्हा लांब आहे. मग या सगळ्या लोकांना हे भगवंताचं ठिकाण इथं एक लवचंबकासारखी जादू आहे आणि ही कशी जादू होती हे मलाच कळत नाही. तर तुम्हाला काय सांग. दुसरी गोष्ट तुम्ही म्हणता की इथे तुम्हाला खूप सारी पावलं दिसली आणि तुम्ही त्याचेच दगड वापरून हे जे दत्ताचं मंदिर आहे ते बनवलं आणि शेवटचं जे पावलांचं दगड तुम्हाला हवं होतं तो काढता आला नाही आणि मग ते स्थान आपण इथेच ठेवलं त्यांचं. मग आता ते एक दत्त मंदिर एक बघूयात. आणि तिथे ना मला 3 एक मूर्ती पण अशा दिसल्या, ते दत्तासारख्याच दिसतात पण मला एक्झॅक्टली कळालं नाही. तेव्हा मग ते मला एकदा सांगा मग. ह्या ठिकाणी महान म्हणले शब्द जातो आणि ह्या महान डोंगरावरली अशी काही खेती होती, कशी होती, काय भगवंत जादू करतो हे मला काही कळत नाही. तर ह्या डोंगराचा महान शब्दाचा अर्थ दत्त महाराजांनी मला असं जागृत केलं. महान म्हणजे ग्रंथ, शास्त्र, पुराण आणि ह्या पुराणाची माहिती ह्या ठिकाणी मला दिली. कारण पुराण म्हणजे जर आपण प्रत्येक श्री गणेशाचं नाव घेऊन काम करतो, मग ह्या ठिकाणी त्या महान शब्दाचा अर्थ जोडला. मान म्हणजे ब्रह्म, मान म्हणजे विष्णू, मान म्हणजे नारायण, मान म्हणजे लक्ष्मी, मान म्हणजे सत्य आणि असत्य. हे मला भगवंतानी पूर्ण परीक्षा घेतली आणि मला ह्या सत्य मार्गावर उतारलं आणि सत्य मार्ग उतरल्याच्या नंतर आणि मी हे सत्यच बोलतो. मग ह्या ठिकाणी सत्याचा मुद्दा, कारण ह्या महान डोंगरावरती जादू काय होती हे मला कळत नाही. मी सामान्य गरीब कुटुंबातला माणूस आहे, कष्टाळू माणूस आहे आणि ह्या ठिकाणी मला बालपणी असा दृष्टांत दत्त महाराज दाखीत माझं वय जवळजवळ आता 75 पर्यंत पोचलोय. पण माझा काय हा छंद सुटत नाही. मग प्रत्येक भाविकाला विनंती केली, बाबा
असं आहे, काय जादू होती, कशी होती, काय होत्यात, लोक आपाप येतात, काय भगवंत जादू करतो, मग त्यात तूचं गाई मीचं वासरू, सांगा तुला कसं विसरू, आलं कुठल्या रूपात, अनेक रूपात परमात्मा, मी मंदिरातच आहे, मी घरीच आहे आणि मी लोकांच्या घरी दिसतोय, हे मलाच कळत नाही बाबा, तुम्ही आलते कवा आलतू, हे कसा आलतो हे मला कळत नाही. मी माझ्या घरी माझे जोडीदार लंगुटी मित्र, भाऊ तू वावरात पाणी भरतो भरीत होतो, तुम्ही ज्यावारी काढीत होतो आणि मी अनेक ठिकाणी लोकांना असा दिसायला लागलो, हे मलाच कळत नाही. मग मी ब्रह्म याडा का शाना हे मलाच कळत नाही. तर मी काय बोलू, मला हा प्रश्न सामान्य माणसाला काही समजत नाही. म्हणजे देवच तुमच्याकडून सगळं करून घेतोय किंवा असंच आपण म्हणू शकतो, हो की नाही? हो हो हो. मग आता आपण दत्त मंदिरामध्ये आलोय, तर ही आपल्याला दत्तगुरूंची मूर्ती पाहायला मिळते. ही पण दत्तगुरूंची बाबा, आणि ह्या कोण सती अनुसया आहेत, आणि हे ब्रह्मा विष्णू महेश, बरोबर. आणि इकडे नवनाथ आहेत, हा इकडं मच्छिंद्रनाथ आहे. अच्छा, तर मच्छिंद्रनाथांची मूर्ती मग इथे कशी काय तुम्ही? म्हणजे काय झालं, भगवंतानी गुरु आणि शिष्याचं नातं सांडलं. ए बाबा, आता मी गुरु काय कोणाला मानलं नाही, मी गुरु कोणाला करायला तयार होत नाही, पण मग तुमचे गुरु शिष्य कोण? मग त्यांनी मला माहिती दिली का बाबा, मग माझे म्हणतात ना गोरक्ष आणि मच्छिंद्रनाथ, मग त्या मंदिरात तिकडं ते ध्यान मंदिर आहे, तिच्यामध्ये गोरक्षनाथ आहे आणि इथं मच्छिंद्रनाथ आहे. ही साईडला ही मूर्त आपण बसवली. अच्छा, म्हणजे हे जे दोन मंदिर आहेत तिकडे गोरक्षनाथ आणि इकडे मच्छिंद्रनाथ. अच्छा, आणि त्या पाळणा पण पाहिला, आणि पाळणा आहे ना दत्त जयंतीला, हा दत्त जन्म आपला साध्या पद्धतीत एकदम न लाव स्पीकर लावता न काही करता अशा पद्धतीत ह्या ठिकाणी ह्या भगवंतासाठी मी आत्मा ठेवून, म्हणजे आत्मा बाजूला ठेवून मी पळत असतो. म्हणजे मग ते दत्तगुरूंचा जो आपण सोहळा करतो त्याच्यासाठी आपण त्यांच्या सोहळ्यासाठी पाळणा. खूप छान तुम्ही मंदिर म्हणजे तयार केलेत, आणि तुमची तळमळ पण खूप जास्त आहे. ती आम्हाला तुमच्या बोलण्यातनं पण कळतीये की तुम्ही किती तळमळीने हे सगळं उभारताय. तेव्हा तुमची जी तळमळ आहे ती जरूर नक्कीच सगळ्या लोकांपर्यंत पोहोचेल, हे आम्हाला माहितीच आहे. आणि आता तुम्ही जे म्हटलं की तुम्ही ते ध्यान मंदिर उभारलंय, आता आपण तिकडे जाऊयात. आपलं भाग आहे ना ताई, जो लेवल जर म्हणलं ते सगळ्यात उंच भाग आहे, बरोबर. इकडं खाली लवण आहे. मग आपल्याला इकडं पूर्ण ह्या सगळी जी गावं आहे, म्हणजे आणा, सावरगाव, नांदूर, टाकळी, डोकेश्वर, जुन्नर, उतूर काय असल, या सगळ्याच्या मध्यभागी म्हणजे इकडं नाशिक, तर इकडं श्रीगोंदा, तर इकडं जवळजवळ पाथरी, मग एवढ्यांच्या मध्यभागी हा ठिकाणी दत्तगुरु ठिकाणी मंदिर भरपूर जातात, पण हे उंच पट्ट्यावर हे पहिलं दत्ताचं ठिकाणी एक आग्रे जंगलात, इथं काही बदबदा हाणलं, इथं काही आवाज नाही, घर नाही, दार नाही, बरोबर आहे असं. तर आपण आतापर्यंत इथे जे दोन मंदिरं आहेत, तिथे दत्ताचं जे मेन ठाणं होतं ते पाहिलं, नंतर दत्तगुरूंचं मंदिर आणि तिथलं अनुसयेचं जे मंदिर वगैरे होतं ते पाहिलं. आता याच्या शेजारी जे ध्यानधारणेचं जे मंदिर आहे तिथे आलोय, आणि त्याबद्दल बाबा आपल्याला माहिती देतील. माझं नाव दिलीप भास्कर धुमाळ, मुक्काम पोस्ट आणि तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. ताई, ज्याप्रमाणे भक्ती असते मानवाची, त्याचप्रमाणे ह्या मानवाने, ह्या भक्ताने इतकं काही करून ठेवलं आहे की जसा परीस असतो ना, परीस तुम्ही पाहिलाय काय तो? नाही, फक्त ऐकलंय. मग तसं यांच्यातला जो आत्माराम आहे ना, तो आपण अजून पाहिलेला नाही. आणि ज्यावेळेस तो परीस आपण लोखंडी पेटीमध्ये जर ठेवला, काय अवस्था होती हो त्याची? ते पेटीचं लोखंडीचं सोनं होईल, पण तो जर कागदात ठेवला तर काही उपयोग नाही. मग त्या पेटीचं लोखंड होईल का? नाही. मग ह्या व्यक्तीने करून दाखवलं की प्रत्यक्षात जे अनुभव आहे
त्या अनुभव तुम्हाला सांगितले की लहानपणापासून आत्तापर्यंत त्यांनी इतकी काही त्या परिसरासारखी की स्वतःची पार्श्वभूमिका दाखवली. त्यांचं म्हणणं काय होतं की ह्या महान डोंगरावरती की सर्वांना एक रूप एक भावनेने येता येईल, इथलची जी आहे सृष्टी ही पाहता येईल. आणि ह्याच उद्देशाने त्यांनी ज्या वेळेस त्यांना परिसराचं सोनं करायचं त्या उद्देशाने रात्र असो दिवस असो ही व्यक्ती तिथून मळ्यातून इथे येणार आणि भगवंत नामस्मरण करत बसायचे का? हो. रात्री अपरात्री येऊन केव्हाही येणार आणि केव्हाही ते नामस्मरण करत इथं बसतात. इतकी त्यांची स्वतःची पॉवरफुल श्रद्धा आहे. आणि त्या श्रद्धेवरती आज त्यांनी 2, 3, 4 मंदिरं बांधली. हे उत्पन्न काय त्यांनी बाहेरून गोळा केलेलं नाही. हे जे स्वतःच्या याच्यावरती आहे उत्पन्नातून त्याच्यातूनच केलं. बालपण खूप अवस्थेतून त्यांनी कष्ट करून केलेलं आणि ह्या अवस्थेमधून आज त्यांनी एवढं मोठं भगवंताचं इथं एक आपण म्हणतो ना दरबार, तो दरबार इथं साक्षात आपल्यापुढं उभा केलेला आहे. म्हणून मला असं वाटतं की परीस म्हणजेच त्यांचा जो आत्मा आणि परआत्मा ही मिळून त्यांना जीवात्मा भेटला आणि म्हणून ते रात्रंदिवस इथंच असतात. घरी जाणं इथं येणं ध्यान ज्या वेळेस त्यावेळेस ते इथे येतात. मग खाण्यापिण्याचं त्यांनी कधीही भान ठेवलं नाही. फक्त त्यांना जर वाटलं आपल्याला घरी जायचं त्याच वेळेला ते जाणार. पण त्यांचं सगळं लक्ष इथंच, काहीच उत्पन्न नाही तसं पाहिलं तर. पण हे कसं झालं का झालं हे अजूनही त्यांना सांगता येत नाही का कोणाकडून त्यांनी वर्गवणी अशी हिशोबात घेतलीच नाही. तुमची इच्छा असेल द्या, नसेल तरी चालतं. मग ह्या वर्षी एक मंदिर केलं, दुसरं वर्षी एक केलं, अशा पद्धतीने त्यांनी केलेलं आहे. वयाच्या 8व्या वर्षापासून ते इथं आलं आणि त्यांच्या जीवनाचं सार्थक झालं. आणि याहीपेक्षा ही आमची तुमची सर्वांची इच्छा, आमची आणि सर्वांची तर इच्छा आहेच. पण बाबा मला याच्या व्यतिरिक्त हे वाटतं की याच्यामधनं काय आपल्या लक्षात येतं की गावामध्ये जी एकी असते, गावामध्ये जे प्रेम असतं ना ते ह्यातून पाहायला मिळतं. आता ती व्यक्ती इतकी कष्ट करते, त्यांचा आत्मा त्या देवाशी कसा एकरूप झालाय हे त्यांना माहिती असेल का त्यांना माहिती कळत नसेल. पण तुम्ही त्यांना एवढं रिस्पेक्टफुली त्यांना तुम्ही सपोर्ट करताय. त्यांचं जे कार्य आहे त्याला तुम्ही स्वतःचं कार्य म्हणून तुम्ही त्यांना जो हातभार लावताय किंवा तुम्ही त्यांना एक प्रेमाचा जो आपुलकी देताय ना माझ्या मते, तर तेही खूप महत्त्वाचं कार्य आहे. आणि तुमच्यासारख्यांमुळे अशी व्यक्ती आणखी मोठ्या उल्हासाने जी आहे ती उभी राहते. तर मला म्हणजे तुमच्या सर्वांचंही किंवा गावातल्या लोकांचंही खरंच खूप कौतुक करावंसं वाटेल की शहरामध्ये होऊ शकतं ना की एखादी व्यक्ती काहीतरी काम करते तर ठीक आहे, त्याला आवडतंय ती व्यक्ती ते करते. पण तुम्ही सगळे एक गावातली सगळी मंडळी एकत्र होऊन त्यांना जो एक मोठा पाठिंबा देताय ना, तर तुमच्या सर्वांचंही तेवढंच कौतुक करणं एवढी मोठी गोष्ट आहे. त्यात असं येत आहे, आमचं कौतुक करण्यापेक्षा त्या भगवंताचं कौतुक करा. ते तर आहेच. त्यांनीच आम्हाला इकडं ओढ म्हणजे बोलून आणलं सारखं आणि त्या आशेने आम्ही बरोबर इथे येतो. पण ही व्यक्ती सतत इथंच असतात. मग आता तुम्ही सांगा कोण कोणापाशी आलं हे महत्त्वाचं आहे. म्हणून ह्या व्यक्तीच्या बाबतीत ही आजपर्यंत त्यांना जी अपेक्षा होती, जी उमेद होती, त्यांनी ती प्रगट करून दाखवली. तसं आम्ही फक्त येतो जातो, काही आम्ही चाराने सुद्धा खर्च नाही केला. फक्त आमचं मन इथं आलं म्हणजे प्रसन्न होतं. ह्याच उद्देशाने आम्ही येतो. आणि आम्हाला आजपर्यंत की इतकं काही भरभरून भगवंताने दिले ना, याच्यापेक्षा आम्हाला काही अपेक्षा नाही. तुमच्यासारखे थोर महान हे लोक इथे येतात, बरेचसे लोक येतात आणि त्यांची सुद्धा इतकी भावना इथं प्रगट झालेली, त्यामुळे इतका मोठा आनंद कुठे मिळणार सांगा. बरोबर आहे. आणि दुसरी गोष्ट, आता आपण हे जे मंदिर बांधतोय तर याचा काही आपण असा यात्रोत्सव वगैरे करतो का? जसं गुरुपौर्णिमेला असेल किंवा काय असं आपण करतो का? असतो ना. अच्छा. तर दत्तगुरूंच्या आता पुढच्या महिन्यामध्ये, मार्गशीर्ष महिन्यामध्ये दत्त जन्म असतो. त्यानंतर तुम्हाला सांगतो माघ महिन्यात पण इथे यात्रा असते.
यात्रा म्हणजे कशी की तो होम हवन असतं आणि त्यावेळेला संत मंत बरेचसे लांबून येतात हे या परिसरामध्ये. म्हणजे दत्तजन्म आणि माघ महिन्यामध्ये इथे काही ना काही यज्ञ याग वगैरे हो, सुरू सतत असतात. सतत चालू असतं. आणि ह्या मंदिराचं पुन्हा म्हणजे प्रतिष्ठापना जी आहे ती कधी होणार आहे वगैरे ह्याचं काही आपलं ठरलेलं आहे? अजून तसं काही हरकत नाही, पण त्यांचं जे आहे कार्य खूप महान आहे आणि ते करताय आणि देव त्यांना लवकरात लवकर त्यांचं हे जे मंदिर आहे ते उभं करो ही आमच्या सर्वांचीच आपल्याला सदिच्छा आहे. तेव्हा तुमच्या ज्या इच्छा आहे, तुमची जी मनोकामना आहे ती लवकरात लवकर जरूर पूर्ण होईल. आणि त्यांनी मला तुम्ही पाण्याबद्दलही बोललात की हे जे ठिकाण आहे ते अगदी मध्यभागी आहे, म्हणजे मग अगदी नाशिक असेल, पुणे असेल किंवा इकडे नगर असेल, तर तीनही चारी अशी जी मुख्य ठिकाणं आहेत त्या मुख्य ठिकाणांच्या मध्यभागी हा एक मोठा असा डोंगर आहे. हो, महान डोंगर म्हणतात. महान डोंगर असं म्हणतात, बरोबर त्यांनी मगाशी सांगितलं. आणि एवढं उंचावर असूनही इथे पाण्याचंही काही दुर्भिक्ष नाही आहे, पाणी अगदी मुबलक प्रमाणात इथे उपलब्ध आहे आणि अगदी रस्त्याच्या हायवेलाच आहे, त्याच्यामुळे इथनं किती 1.5 किलोमीटर असेल. विशाखापट्टणम पुणे हायवे ना? पुन्हा अहिल्यानगर, पुणा अहिल्यानगर हायवे. तर कुणी समजा इकडे आलं किंवा इकडे कल्याण अहिल्यानगर हा एक रोड तिथं जोडला जातो, नाशिक जोडला जातो, म्हणजे मेन याच्यावर मेन ठिकाणावर आहे. तेव्हा कुणालाही समजा कल्याणला, नाशिकला, पुण्याला जायचं असेल तर कुणीही 2 मिनिटाचा फक्त रस्ता आतमध्ये आलं या डोंगरावर की आपण इथे येऊन दर्शन घेऊ शकतो. आणि जे लोक येऊन गेलेत त्यांच्या मनोकामना पूर्ण झाल्या. इतके लांबून लोक येतात, नगर इकडनं पारनेर, परत इकडे कल्याण, नाशिकचे काही, संगमनेर साईडचे काही, खेड, बेळगाव, राजुरी, बरेच लांबून लोक येतात. तर मला 2-3 दिवसापूर्वी पांडुरंग नानांचा फोन आला, इथे असं मंदिर आहे आणि आपण तिथे जाऊयात. तर मी म्हटलं होतं मी इकडे कधी आले नव्हते. गावामध्ये आधी रंगनाथ स्वामींचं जे आमटी वगैरेचे जे मोठा प्रसाद वगैरे तिथे नेहमी आलेले असते, इथे कधी आले नाही. पण ॲक्च्युली मी माझे भाग्य म्हणायला पाहिजे की त्यांच्या फोनमुळे का होईना मला तुमच्या सर्वांना भेटायला मिळालं आणि इतक्या चांगल्या ठिकाणी मला येता आलं. दुसरं माझा एक बोलण्याचा उद्देश आहे, ह्या व्यक्ती आज तुम्हाला ते थोडेसे त्याला आपण हे म्हणतो की अज्ञान दाखवताना अज्ञान दाखवतात ते, पण प्रत्यक्ष जर पाहिलं ना त्या व्यक्तीचं रूप मी स्वतः पाहिलेलं साधी राहणी उच्च विचार, पण इतके ज्ञानी आहेत की त्या ज्ञानाची समज यांनी आम्हाला दाखवली, प्रत्येक व्यक्तीला दाखवली. ज्ञान म्हणजे बोध, हा बोध त्यांनी आम्हाला करून दाखवला. आज आम्ही जे येतो यांच्या उद्देशाने इथे येतो, पण प्रत्यक्ष भगवान यांच्या रूपात आम्हाला पाहायला मिळतो. मग अजून काय अपेक्षा करावी? थँक्यू तुम्ही दिलेल्या पण माहितीबद्दल आणि तुमच्या सर्वांच्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होतील. धन्यवाद. धन्यवाद. ह्या ठिकाणाला येण्याच्या मागे ज्या व्यक्तीचा हातभार आहे माझ्यासाठी ते म्हणजे माझे नाना. तर नाना, तुम्ही मला इकडे बोलवलं आणि मला ह्या मंदिराबद्दल खूप छान माहिती मिळाली. बाबांनीही मला त्यांच्या साक्षात्काराबद्दल किंवा ह्या ठिकाणाबद्दल खूप छान माहिती दिली. तर तुम्ही अजून या ठिकाणाबद्दल काय सांगाल? नाही, हे ठिकाण म्हणजे हे श्री क्षेत्र महानडोंगर, याचं पहिल्यापासूनचं नाव. आता यांनी ते नंतर त्यांना ते काय ते त्याचा ध्यास लागला, प्रपंचही सोडून दिला, सगळं असं काय जे कमवतील. आणि विशेष म्हणजे आम्ही बरोबर बरेच दिवस काम केलं, त्यावेळेस आम्हाला हाजरी किती 100 रुपये दोघांना. म्हणजे किती काय वयापासून तुम्ही दोघं जण बरोबर काम करत? आता साधारण त्यांचं वय माझ्यापेक्षा खूप जास्त, पण मी जेव्हापासून काम करायला लागलो तेव्हापासून ते माझ्याबरोबर होते. तर त्यांना रोज किती 100, मला 100. तोपर्यंत मी ठेकेदारी करत नव्हतो. पण यांचं असं होतं, जो पगार येईल तो इकडं, आपला घरी जायचा, त्यांचा इकडे यायचा.
म्हणजे असं त्यांचं ते एकंदरीत तो लहानपणापासूनचा त्यांचा ध्यास, आणि त्याचं पुढं देवानीच हे एवढं एवढं करून घेतलंय. याच्यात काय कोणाचा सहभाग असेल हे त्यालाही सांगता यायचं नाही, मलाही सांगता यायचं. आता एक छोटंसं काम उभारायचं म्हणलं तर आपल्याला एवढं मोठं खर्चाचं लगेच बजेट करावं लागतं, पण हे 30-30, 40-40 लाखाची कामं उभी आहेत. हे तो कसे करतोय, भगवंत कसं करून घेतोय त्याच त्याला माहीत असेल. म्हणजे अशा दृष्टीने हे क्षेत्र भगवंतानीच निर्माण केले असं म्हणायला काही हरकत नाही. हां, चालेल. थँक्यू की तुम्ही मला इथे बोलवलं, त्याच्यामुळे मला ह्या ठिकाणाबद्दल माहिती मिळाली. आणि जरूर काका तुमची जी इच्छा आहे इथल्या मंदिराची एकदम छान असं मंदिर व्हायचं, ही इच्छा लवकरात लवकर जरूर पूर्ण होईल. चालेल, धन्यवाद. थँक्यू. मी बाळासाहेब सदाशिव दाते, पेमदारा गावचे उपसरपंच पद माझ्याकडं आहे. आणि खरं तर माधवीताई तुमचं अभिनंदन करायला पाहिजे. आमचे तेजेश दादा असतील किंवा तुम्ही असाल, आणि तुमच्या ह्या अनवट वाटा ह्या चॅनलद्वारे आमच्या ह्या पेमदारा गावातील महान डोंगर श्री दत्त मंदिर याची जी माहिती तुम्ही समाजापुढं मांडणार आहात, दाखवणार आहात, त्याच्याबद्दल मी प्रथमतः तुमचं दोघांचंही बी आभार मानतो, धन्यवाद देतो. खरं तर हा महान डोंगर हा प्रसिद्धीस आला खऱ्या तर ह्या दत्त मंदिरामुळं. आणि ह्या दत्त मंदिराचा जो ध्यास लागला आमचे ते दादाभाऊ दाते यांच्या प्रयत्नातून आजला या ठिकाणी एवढं अवाढव्य मंदिरं उभारण्यात आली. खरं तर ह्या मंदिराचं काम 97-98ला त्यांनी सुरुवात केलं, आणि ज्यावेळेस ह्या मंदिराचं काम चालू झालं त्याच वेळेस आमच्या पेमदारा गावामध्ये चोळी मायनर इरिगेशन टँक ह्या तलावाचं पण त्याच वेळेस काम चालू झालं. म्हणजे ह्या दत्त मंदिरामुळं कुठल्या तरी अधिकाऱ्यांना चांगली सद्बुद्धी मिळाली आणि खऱ्या अर्थाने पेमदारा गाव सुजलाम सुफलाम बनलं. ह्या दत्त मंदिरापासून साधारण नगर 60 किलोमीटरच्या अंतरावर येतं, इथून जुन्नर 60 किलोमीटरच्या अंतरावर येतं, संगमनेर 50 किलोमीटरच्या अंतरावर येतं. आमच्या ह्या दत्त मंदिराच्या जवळ 7 किलोमीटरवरती आमचे खंडोबाचं देवस्थान आहे. आणि ह्या खंडोबाच्या देवस्थानला जात असताना ह्या दत्त मंदिराच्या रोडनीच जावं लागतं. त्याच्यामुळं प्रत्येक भाविकाला जरी खंडोबाच्या दर्शनाला गेले तरी सुद्धा ह्या दत्त मंदिराचं दर्शन घेण्याजोगं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय, सगळ्या जुन्नर असेल, नगर असेल, संगमनेर असेल, इकडं शिरूर असेल, ह्या सगळ्यांच्या मध्यभागावरती हे महान डोंगर दत्त मंदिर येतं. खऱ्या अर्थाने गिरनार पर्वतावरती जेवढा उंच पर्वतावर गेल्यावर आपल्याला समाधान वाटतं तिथलं दर्शन घेऊन, त्याच पद्धतीनं साधारण इथं पेमदारा गाव असेल, आणे गाव असेल, याच्या 200 ते 300 फुटावर उंचीवरती हे दत्त मंदिर आहे. आणि ह्या दत्त मंदिराचं ज्यावेळेस आपण दर्शनाला येतो त्यावेळेस थंड हवा, इथलं हे वातावरण हे बघून प्रत्येक भाविकाला समाधान वाटल्याशिवाय राहत नाही. ह्या दत्त मंदिराचं यात्रा ही दत्त जयंतीला भरत असते. अगदी सुरुवातीला ज्यावेळेस ह्या दत्त मंदिराचं काम पूर्ण झालं त्यावेळेस ह्या पेमदारा गावामध्ये माझी मिसेस सरपंच पदावर होती, आणि त्यावेळेस पहिली जी यात्रा भरली त्या पहिल्या यात्रेला इथं आपण गाड्यांचा कार्यक्रम ठेवला होता, बैलगाड्यांच्या भव्य शर्यती झाल्या. परंतु आणे गावामध्ये स्वामींचं यात्रेनिमित्त बैलगाडा आणि इथं दत्त मंदिराच्या निमित्ताने बैलगाडा, जागेवर 2 बैलगाडे आल्यामुळे इथले बैलगाडे आम्ही नंतर कॅन्सल केले आणि स्वामींच्या मंदिराचे बैलगाडे आजही चालू आहेत. खऱ्या अर्थाने ह्या मंदिरामध्ये किंवा ह्या परिसरात आल्यानंतर जे जे भाविक मनोभावे या ठिकाणी येतात त्यांना साक्षात्कार झाल्याशिवाय राहत नाही. तुम्हाला सुरुवातीला दादाभाऊ दाते यांनी सांगितलं की मला ह्या पावलांचा किंवा इथे ह्या ठिकाणचा असे साक्षात्कार झाले, त्या पद्धतीनं ते त्या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी त्यांनी अहोरात्र, आता पांडुदेवेकर यांनी सांगितलं बा माझ्याबरोबर ते गवंडी काम करत असताना त्यांचे पैसे प्रपंचाला जात होते आणि यांचे पैसे इकडं मंदिराला येत होते. म्हणजे अगदी पहिल्यापासून मला कुटुंब नको, मला मंदिर पाहिजे, मला देव पाहिजे, अशा हिशोबाने त्यांनी आतापर्यंत त्यांची वागण्याची पद्धत. आता तुम्हाला दिलीप धुमाळ आमचे ते आणे गावचे हे रहिवासी आहेत आणि इथले ते भक्त आहेत, ते या श्रद्धेपोटी इथे येतात, त्यांनी तुम्हाला माहिती दिलेली आहे.
ज्या ज्या पद्धतीनं ह्या सर्वांनी माहिती दिली अगदी येतुंभूत ही सत्य परिस्थिती आहे. आणि खऱ्या अर्थाने अजून आता हे पहा त्या ठिकाणी पावलं निघली, तिथलं मंदिर तुम्ही बघितलेलंच आहे, इथं दत्त मंदिराची स्थापना झाली, हे मंदिर बघितलेलंच आहे. जे खऱ्या अर्थाने एवढं अवाढव्य मंदिर दिसतंय, ह्या मंदिरामध्ये आता एका दत्त मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करायची, पण ती दत्त मंदिरात दत्त मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करत असताना जर कोणी एखादा भाविक दत्त मंदिर जर मूर्त देणार असेल तर ते सुद्धा आपण त्यांना आपल्या बरोबर घेऊया. त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी समजा जर मूर्त बसतच असेल, त्या मंदिराचा जीर्णोद्धार होतच असेल तर फारच चांगली गोष्ट आहे. या ठिकाणी ज्यावेळेस दत्त जयंतीला यात्रा भरते त्यावेळेस बराचसा असा समाज या ठिकाणी जमलेला असतो. प्रत्येक भाविक या ठिकाणी येत असतात आणि प्रत्येकाला ह्या महान डोंगरावरील ह्या दत्त मंदिराची गुढी लागलेली आहे, अपेक्षा वाढत गेलेल्या आहेत आणि त्या अपेक्षेनुसार त्यांना जो साक्षात्कार होतोय, जे त्यांना समाधान मिळतंय, त्या पद्धतीने या ठिकाणी सर्व भाविक दत्त जयंतीच्या टायमिंगला या ठिकाणी जमत असतात. असो, मला जे या ठिकाणी 2 शब्द बोलण्याची तुम्ही संधी दिली त्याबद्दल तुमच्या अनवट वाटा चॅनलचे मी आभार मानतो. माधवीताई तुमचे, तेजदादा तुमचे पण मी आभार मानतो. जे या ठिकाणी सर्व भाविक मंडळी आहेत त्या सर्वांचे या ठिकाणी मी आभार मानतो. त्यामध्ये आमचे पंकज शेट असतील, पांडू मिस्त्री असतील, आमच्या कविता दिवेकर ह्या पेमदारा गावच्या माजी सरपंच आहेत त्या पण आहेत, आमच्या वैष्णवीताई आहेत, आमच्या पंकजच्या मिसेस आहेत, दिलीप धुमाळ साहेब आहेत आणि ह्या दत्त मंदिराचे खऱ्या अर्थाने भक्त दादाभाऊ दाते हे पण आहेत. मी सर्वांचे आभार मानतो, सर्वांना धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अभिषेक वगैरे करून हे केले सगळं, गणपतीचा अभिषेक. हे जे पहिलं मंदिर आहे आपलं त्याचं त्यांनी हे दाखवलेत ना. आणि ते जेवण वगैरे म्हणजे जेव्हा काय बरोबर. मग तुम्ही पण दर गुरुवारी वगैरे इकडे येता? हो, मी यायची, पण आता माझी मुलगी मुंबईला गेली आहे त्यामुळे मला येता नाही येत आता. ओके ओके. ती घेऊन यायची ना. बरोबर. ते बाबा आहेत ना माझ्या वडिलांच्या सख्या मामाची मुलगा आहे. हो का? अच्छा. आणि तुमचं नाव काय बोललात तुम्ही? वैष्णवी आयरे. वैष्णवी आयरे. तुम्ही इथल्या सरपंच? नाही, मी सरपंच नाही, त्या सरपंच. त्या आम्हाला माहिती नाही, मी नाही सरपंच वगैरे. या साध्या माणसाच्या भक्तीला गावकऱ्यांनीही आपलंसं केलं. कुणी खांद्याला खांदा लावून मदत केली तर कुणी आर्थिक मदत देऊन त्यांच्या तपश्चर्येला साथ दिली. एकट्याचा संकल्प अखेर सामूहिक श्रद्धेचं रूप घेत गेला. गावकऱ्यांच्या प्रेमाने आणि सहकार्याने मंदिर उभं राहिलं. हे केवळ दगडधोंड्यांचं बांधकाम नाही तर एकतेचा आणि भक्तीचा जिवंत आविष्कारच आहे असंच म्हणूया. या साध्या पण अत्यंत श्रद्धाळू माणसाने डोंगरावर मंदिर उभारण्यासाठी आयुष्यभर तपश्चर्या केली. गावकऱ्यांच्या प्रेमळ पाठिंब्याने हे मंदिर आज भक्तीचं प्रतीक बनलंय. हे मंदिर अधिक भव्य व्हावं आणि अधिक लोकांपर्यंत पोहोचावं त्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. त्याचबरोबर आपण देणगी देऊनही या पुण्य कार्यात सहभागी होऊ शकता. त्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा.
तेव्हा आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये एका साध्या भोळ्या माणसाची देवावरची श्रद्धा त्याच्याकडून काय करवून घेऊ शकते आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहिलं. तेव्हा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, जेणेकरून असेच माहितीपूर्ण व्हिडिओ आम्ही आपल्यापर्यंत आणू शकतो. तोपर्यंत आपण दिलेल्या वेळेसाठी धन्यवाद आणि पुन्हा भेटूच अशाच एका वेगळ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.